शेतकरी मंडळी नमस्कार. एका प्लॉट विजिटवरती आलेलो आहे आणि आपलं घरकाम करून शेती पण चांगल्या रीतीने करता येते हे एका ताईने दाखवून दिलेलं आहे. आणि आपण आज कराड तालुक्यातल्या काले गावात आलेलो आहे. तर चला पाहूया आपण पुढे. नमस्कार. नमस्कार. ताई तुमचं नाव गाव? संगीता प्रशांत मोरे, राहणार काले. कालेगाव. हा जो तुमचा पाठीमागे जो ऊस आहे हा 86-032 व्हरायटीचा ऊस आहे. हो, किती एकर आहे? हे 15 गुंठ आहे. 15 गुंठ आहे. ओके. तुम्ही सांगितलं की कमी खर्चामध्ये आमचं जास्त उत्पादन निघतंय. कसं काय? कारण आम्ही ते केरन वापरतो. केरन वापरतो. साहेबांनी आता टोपी पण घातल्या केरनची. केरन वापरता. किती आळवण्या किती फवारण्या? आळवण्यात 2 हा, आणि फवारण्यात 3. 3 फवारण्या झाल्या तर 2 आळवणे झालेत. काय काय फायदा झाला? म्हणजे ऊस बघून तुम्ही म्हणला समाधान आहे आम्ही. जाडी आहे ऊसाची. हा, हे आपण बघतोय जाडी वगैरे आहे. फुटवा पण आहे. शेणखत किती वापरता? शेणखत नाही. काय शेणखत वापरलेलं? अजिबात वापरत नाही. आणि जो रासायनिकचा खर्च आहे तो जेवढा आहे तेवढा ठेवलाय का काय कमी केलाय? कमी केलाय. कमी केलाय. हा. पानाची रुंदी जाडी बघून काय वाटतंय तुम्हाला? हे ऊस हिरवागार दिसतोय. हिरवागार आहे. फरक वाटतोय फरक आहे. केरांमुळे. केरनमुळे फरक आहे. पहिलं रासायनिकला किती खर्च करत होता तुम्ही? 20-25 हजार. 25,000 जात होते. आता टोटल खर्च किती येतोय आपलं? टोटल 12-13. 12-13 हजार रुपये. म्हणजे अर्धा खर्च तुम्ही कमी केलाय. कमी केलाय. आणि ऊस चांगला दिसतोय म्हणताय तुम्ही. महत्वाचं वजनाला चांगला. जाडी आणि फुटवा. आता 15 महिन्याचा ऊस झालेला आहे. आता आपल्याला आज जाता येत नाहीये तरी आपण हे कडला शूटिंग करतोय. तुम्ही समाधानी आहे? हो, समाधानी आहे. 100% समाधानी. आणि महत्वाचं म्हणजे सगळी शेती तुम्ही बघता. घर हे बघून बाहेरचा माणूस कोण तुम्ही लावत नाही. ही एक अभिमानाची गोष्ट आहे की बऱ्याच महिला असतात ते फक्त घरी थांबतात. ऊस लावणे, हा, ऊस लावणे, बांगरणे, पाला काढणे, घरगुती आम्ही घरगुती. आणि आंतरपीक आहे. ह्याच्यात आंतरपीक काय काढलेलं? भुईमूग, तीळ, ते पण भरपूर निघालं. उडीद, मूग, चवळ संपूर्ण म्हणजे जेवढं करता कडधान्य आहे, येईल तेवढं आम्ही करतो. तेवढं करतो आम्ही. ते आपलं घर खर्च चालतंय घर त्याच्यावर. करते आणि घरात खायला पण मिळतंय. ओके. तीळ बघा ह्याच्यात एक पहिलीवर झालं होतं. तीळ पाहिली बरं झालं. 6 गुंठ्यात पहिलीवर तीळ झालं होतं. आणि अच्छा. मूग, सगळे ह्याच्यात आम्ही केलं नव्हतं. थोडं. 1-2 सरी असं केलं होतं. हा. आणि हे काय बरं चांगलंच ऊस दिसतोय. आणि मला तुम्हाला माती उकरून दाखवा. मातीत काय बदल झाला बघू. भुसभुस येत आहे. माती एकदम भुसभुशीत आहे. आत्ताचं पावसाचं वातावरण संपलेलं आहे आणि आता ऊसाला तोड पण येईल ना. काय ॲव्हरेज पडेल? 2 न पडणार. 2 न पडणार 100%, हमखास. 100%. याच्या अगोदर कितीनं जातो? दीडनं. दीडनं. खर्च लय, खर्च लय आपाट खर्च. आपाट होता. आणि आता खर्च कमी आणि उत्पादनात वाढ. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. बरोबर. ठीक आहे. तर बघा मंडळी, आपण आता हे शेतात बघितलेलंच आहे. ताईंनी चांगलं कष्ट करून हा ऊस आणलेला आहे. आंतरपीक पण भरपूर काढलेला आहे. खर्च कमी आणि उत्पादनात वाढ हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.